गावात डम्पिंग ग्राउंडवरून जन आक्रोश. खासदार बाळामामांच्या उपस्थितीत जेसीबीने रस्ता खुला. शेकडो ग्रामस्थ, महिला व आदिवासींचा सहभाग. डम्पिंग ग्राउंड प्रश्नावर प्रशासनाला इशारा. आज संपूर्ण परिसराचं लक्ष वेधून घेणारं आंदोलन कोणगाव इथे उभं राहिलं. कारण होतं डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या मार्गाने अनेक वर्षापासून कचरा टाकला जात होता तो मार्ग मेगा सिटी कडून बंद करण्यात आला. कोणगावातील डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नावर अखेर ग्रामस्थांचा संयम सुटला आणि शिवचोरोबा तसेच दोस्ती ग्रुप या समाजसेवी संघटनांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनात युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून घटनास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनाची माहिती मिळताच खासदार सुरेश म्हात्रे अर्थात बाळामामा घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या आगमनाने उपस्थित ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मेगा सिटी कडून बंद करण्यात आलेला रस्ता पाहिल्यानंतर बाळामामांनी तातडीने जेसीबी मागून अडथळा हटविण्याच्या सूचना दिल्या. काही वेळातच जेसीबीच्या साहाय्याने रस्ता मोकळा करण्यात आला. या क्षणाला उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि घोषणांनी प्रतिसाद दिला. या प्रसंगी तहसीलदार अभिजित खोले, गट विकास अधिकारी गोविंद खामकर, सरपंच रेखा पाटील, माजी सरपंच डॉक्टर रुपाली कराळे, कोणगावचे माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न हा केवळ कचरा व्यवस्थापनापुरता मर्यादित नसून तो गावाच्या आरोग्याशी, पर्यावरणाशी आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. आता प्रशासन या प्रश्नावर कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण कोणगावासह परिसराचे लक्ष लागले आहे. मागच्या बाजूला कसं जाणार हा रस्ता आहे सर. कुठून पहिल्यापासून कुठं रस्ता आहे तुम्हाला माहित आहे? नाही माझ्या ते लेआउट दाखवा. तुम्ही एमआयडीसी आहात ना? तलाव तुम्ही बुजला, तुम्हाला अधिकार आहे का तलाव बुजायचा? तलाव बुजायचा अधिकार आहे तुम्हाला? आहे का अधिकार मला सांगा. व्हिडिओ साहेब आहेत पुढे गेले. व्हिडिओ साहेब पुढे यांना तलाव बुजायचा अधिकार आहे? ऐका, तलाव बुजू शकत नाही हा नियम आहे. यांनी तलाव कसा बुजला लिहून घ्या. आणि हे एवढे उद्धटपणे उत्तर देतात ना, पहिले यांच्यावर कारवाई करा. हे बिल्डरच्या ऑफिस मध्ये बसून त्यांच्याकडून पैसे खाऊन हे सगळे निर्णय होतात. तुम्ही तलावाचं पहिले लिहून घ्या. तलाव सरकारी रेकॉर्ड चौकशी नाही, ते तुम्हीच केलेलं आहे. तुमच्यावर लोकांचा अख्ख्या गावाचा आक्षेप आहे. तुम्ही पैसे घेऊन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन आणि हे केलेलं आहे. एक मिनिट साहेब, एक नोंद करा. दुसरी नोंद, जे विहिरी आहेत या आदिवासी समाजाच्या विहिरी आहेत, त्या विहिरी या लोकांनी बुजल्या. बरोबर, याची बोर्डात नोंद आहे. काय तुमच्याकडे जबाब आहे? काय कंपन्सेशन केलं, काय केलं हे आम्हाला सांगा ना. सर मी सांगतो सर, मध्ये मी सर आता जॉईन झालोय सर. आता मला एक हे उत्तर मला नको. मी 4 दिवस अगोदर 5 दिवस अगोदर बोललोय सर. मी नीट्स वाचलंय सर. त्याच्यामध्ये सर त्यांनी क्लिअर कट म्हटलेलं आहे नीट्स मध्ये की विहिरी, स्मशान घाट आणि डम्पिंग याच्या संदर्भातलं एक हाय लेवलला मिटिंग झाली होती. तिथे त्यांच्याशी निर्णय झाले होते की फिशरी डिपार्टमेंट कडनं पहिले एक सर्टिफाईड घ्यायचं इथे फिशरी पॉन्ड होता की नाही. तो अद्याप आतापर्यंत तो रिपोर्ट आला नाही. सेकंडली सर, मला एक सांगा, पहिले ही मिटिंग किती साली झाली? डॉक्टर साहेब असताना किती साली? बरोबर आहे. त्याला किती वर्ष झाले? 13 वर्ष झाले सर. बरोबर आहे. फिशरीचं तुम्हाला अजून माहिती नाही पडत? शरम नाही वाटत बोलायला? सर यांच्याकडे शरम नाही वाटत बोलायला? कोणच्याकडे आहे? आरो ऑफिस. कोण? काय रे, शरम नाही वाटत का तुला? हा, शरम नाही वाटत का तुला? 13 वर्षात तुला दिसलं ना तलाव होत आहे? तलावाची नोंद आहे, नोंद आहे तलावाची. कशाला पैसे खात होता का यांची सगळ्यांची? हा, पैसे खात होता का?
एक लक्षात ठेव, आता बोलणार नाही, तुझ्या ऑफिस मध्ये येऊन तुला उत्तर दे. सर आहे बरोबर सर. साले बेशरमगिरी करता. 13 वर्ष तुम्हाला माहित नाही पडत. गावच्या तलावाची एंट्री आहे, विहिरींची एंट्री आहे. काय तुम्ही केलं 13 वर्षात? सांगा ना मला. नाना नानी पार्कला जागा द्यायची, दिली? डम्पिंगला जागा द्यायची, दिली? एक मिनिट एक मिनिट ते तर सोडा हो, ते तर जेसीबीच मागू. तुम्ही बोलताना रोड बंद, तुमच्या बापाचा पण अधिकार, माझ्या बापाचा पण अधिकार. सर मी रोड नाही बंद करू शकत. आणि दुसरी गोष्ट, डम्पिंग कुठे नाही तुम्हाला माहिती आहे का? सर मी आता सांगतो. हा, बोला ना. डबिंग साठी सर यांची अप्लिकेशन मागवली होती ना, तर त्याच्यावरती सर अशी कंडिशन होती की बा जर एमपीसीबीने ऍक्टिव्हिटी तुम्ही अप्रूव्ह केली ऍप्लिकेशन का मागवली डम्पिंगची आणि कधी मागवली? ठराव झाला होता कधी मागवली? एक शब्द पण थांब एक मिनिट. खोटाला नाही, नाही, साहेब, बोलतो. ऐका ऐका पुराव्याने बोलतो साहेब, मी. सगळं जे आहे ना, एक लक्षात ठेवा. आज इथं आलोय म्हणून मी यांच्या कार्यालयात गेलो ना, तुम्ही लिहून ठेवा, माझ्यावर एक केस होईल. मी नाही यांच्या कानपडात मारली ना, कारण सांगतो ऐका. हार आहे तुम्ही, पण लोकांचं नुकसान होईल. आज जे चालले प्रकार ते मिनिट्स 2013चे आहेत. गावकरे साहेब मेले, बरोबर, त्याच्यानंतर वारले. तुम्हाला सांगा ना, होते ना आज 13 वर्षात प्राथमिक ते अधिकारी. मिनिट्स तुम्हाला दिसले नाही? 600 मीटर 13 वर्ष 8 फूट लांबीचा रस्ता 10 वर्ष आम्ही वापरत होतो. तुम्ही डम्पिंगची जागा कुठे होती? ऐका ऐका तुम्ही, इथं डम्पिंगची जागा होती. आता कुठल्या बिल्डर कोण मेगास आहे तो? बरोबर आहे, सूचक हा मेगास वाला. हा का त्या डम्पिंगच्या भाड्याचे पैसे भरतो? का भरतो? मला एक उत्तर द्या. मेगास वाल्याने त्याच्याशी अग्रीमेंट केले, तर डम्पिंग इथं नका टाकू, तिथं टाका. मेगासच्या बापाचं राज्य आहे का? मेगा सूचकच्या बापाचं राज्य आहे का? आणि हेही सांगतो, मला आत्ताच पाहिजे सगळं करून. डम्पिंग जिथं होती, डम्पिंग तिथं होईल. जिथं तलाव होता तिथं तलाव कुठं होता? तिथं काय काम चालू आहे? काय आहे तिथं? त्यांनी रायटिंग मध्ये दिले सगळ्या सुविधा द्या म्हणून. एक तरी दिले काय? पवार हे MIDC पुढे 2013ला रायटिंग मध्ये दिले. पवार का काय तो? डोंगरे एक सगळं हे देव ते देव सांगितलं. काय केलं तुम्ही? काय दिलं तुम्ही? बीडीओ साहेब, हे सगळं तुमच्या लक्षात आलं? यांची नालायकगिरी लक्षात आली? यांच्या सगळ्यांवर केस दाखल झाली पाहिजे. आणि हेही लक्षात ठेवा, मला डम्पिंगचा आजच रस्ता खुला पाहिजे. कोणाच्या मालकीच्या जागेत आम्ही कशाला डम्पिंग करू? कशाला करू? आणि हा वयोसूचक कोण आहे? त्या डम्पिंगचे पैसे हा का भरतो? ही जागा याला खायची आहे? त्यावेळेस मग काही नसंत रस्ता बंद केलेला डम्पिंगचा. आणि तुम्ही जे उत्तर दिलं ना मला सुरुवातीला, हे रस्ता आहे, तुम्ही सांगता ना मी आता आलोय, तुम्हाला काय माहिती? सर ते सांग उत्तर कशी देता तुम्ही डायरेक्ट? तो रस्ता आहे हो. तो माझ्या शेताचा रस्ता वैयक्तिक, सर मी माझी सातबारा जागा आहे. लेआउट कोणी काढलं? सिटी ऑफिस हा? सिटी ऑफिस जुना रस्ता तुम्हाला माहिती आहे कुठून होता? नाही त्यांनी आता मार्क केला त्याच्याबद्दल बोलतो. अरे एवढे वर्ष कुठून रस्ता होता माहिती आहे? बरोबर आहे. आज तुम्हाला बंद करायचा अधिकार आहे? नाही मग त्याच्यावरती सर झालेलं आहे. पहिले तो खोलून द्या मला रस्ता, पहिले ते पत्र काढा. हे जेसीबी मागवर आपला कोण? पहिले ते पत्र मागा. तुम्हाला जो अधिकार नाही ना, बघा आणि पहिले हे रस्ता तुम्ही लिहून दिले. 2013 तुमच्या डायरेक्टरनी केंद्र सरकारच्या झाल्यानंतर 13 वर्ष माझी चुकी झाली आहे. तर मी मीडिया घेऊन यांच्या ऑफिसला यायला पाहिजे होतं. यांच्या दोन कानपात मारला आले असतात, तुमच्या ऑफिसला यायला पाहिजे होतं. मग तुम्हाला कळलं असतं. त्यांचे बरेचसे इश्यू जे आहे ते टॅकल झालेले आहे. अरे मला माझं म्हणणं काय आहे, गावचा तलाव आहे, तर मी याच्याबद्दल सांगतो सर. बोला ना तलाव कसं मी बोलला? प्रादेशिक अधिकाऱ्यांना विचारून घेतो. बोला ना, विचारा आहेत ना साहेब. 13 वर्ष काय झोपले होते का प्रादेशिक अधिकारी? मला एक सांगा, मी 5 दिवसापूर्वी दिलेलं आहे. तर मी ते सांगतो. नाही ऐका तर, 5 दिवसापूर्वी दिलेलं आहे की मी कुठल्या विषयावर बोलणार आहे. तर तुम्ही 5 दिवसात तयारी करायला पाहिजे का नाही? तर मी हो, नक्की तलावाचं काय झालं, विहिरींचं काय झालं, नाही तर येऊन का तू इथं बसला सगळ्या आतमध्ये? यांना माहिती आहे सर्व मायाला साहेब. तुम्हाला त्यांची नसेल तलावात माहिती. मी तुम्हाला बोललो होतो ना की हा विषय जो तुम्ही त्यांची तलावात का इकडे येऊन बसतो? वर आहे ना. सर मी म्हणजे साहेबांना बोललो होतो. हो साहेब, यांच्यावर कारवाई करा, यांच्यावर कारवाई करा. मला रस्ता पहिले खुला करून द्या. जिथं तलाव होता तिथं तलावाच्या जागेवर आता काय बांधकाम वगैरे आहे का? बिल्डिंग बांधले. चला तो पॅक करायचा, यांचा रस्ता बंद करायचा. बघा, हा इथला जो विषय आहे 2013ला इथली जी गुरुचरण जागा आहे, या गुरुचरण जागेत
MIDC बिल्डर मयूर सूचक यांनी अतिक्रमण केलं आणि त्यावेळेस 2013ला तत्कालीन उपसभापती वसंत डावकरे साहेब यांच्या दालनात मिटिंग झाली. MIDCचे अधिकारी होते, ग्रामपंचायत होते, सगळे होते आणि त्या मिटिंगमध्ये ठरलं की ह्या गावचा जो रस्ता आहे पूर्वापासून हा रस्ता द्यायचा. हेही झालं. तलाव जो कोणीच नाही बुजू शकत नियमानुसार तोही चालू करायचा. 2 विहिरी, तुम्ही आदिवासी भगिनींची व्यथा ऐकली असेल, त्यांच्याच विहिरी एक विहीर बुजून दुसऱ्या विहिरीतून त्यांना पाणी देत नाही, त्यांना चालतही जाऊ देत नाही. पण हे सगळे जे विषय आहेत इथले, या विषयांसाठी नागरिकांनी, इथल्या ग्रामस्थांनी 2 वेळा आंदोलन केलं, पण ते आंदोलन चिरडलं जातं आणि कोणीही ऐकायला तयार नाही. आणि म्हणून मी आज समक्ष आलेलो आहे. हा मयूर सूचक नावाचा एक बिल्डर आहे आणि याच्या व्यतिरिक्त आणखी 1-2 बिल्डर आहेत. हेही तुम्हाला सांगतो, जे भूमिवाडवाल्याविषयी झालं त्याचा बाप हा मयूर सूचक आहे आणि तीच परिस्थिती होणार आहे. ही लक्षात ठेवा, तीच परिस्थिती होणार आहे. कारण यांनी गुरचरणी खाल्ल्यात, यांनी एवढा गाववाल्यांवर, त्यांना रस्ता नाही जायला, काहीच नाही, एवढं अतिक्रमण केलेलं आहे. आणि म्हणून 1-2 बिल्डरांनी तर गुरचरण जागेत टावर उभे केले. खरं बोललं तर हा ग्रामपंचायतचा अधिकार आहे, त्यांनी कारवाई करायला पाहिजे आणि ते करतील अशी माझी अपेक्षा आहे. परंतु आता मी माझ्या पद्धतीने कारवाई करणार. आणि हे जे मी मध्ये तुम्हाला बोललो होतो माहीत आहे ना, भूमिवाडचा होता तेव्हा, का 3 बिल्डर असे आहेत का ज्यांनी गाववाल्यांवर खूप अन्याय केला. अरे आमच्याच विहिरीतून आदिवासी समाजाच्या भगिनींना तुम्ही पाणी घेऊ देत नाही, कुठं चाललंय कुठं. आणि म्हणून हे 2 ते 3 बिल्डर आहेत, यांच्या ह्या वर्तणुकीमुळं इथं कारवाई व्हायला पाहिजे. म्हणजे होईलच. आत्ता तहसीलदार साहेबांनी आदेश देखील दिला का तो गेट लगेच रस्ता चालू करून देतो. तो रस्ताही चालू होईल आणि त्या रस्त्यात जी काय टाकी बुडले काय असेल ते आम्ही उडवून देणार. आणि 2013चा जो मिनिटचा विषय त्या पद्धतीने आम्ही चालणार.